ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी एनसीपीच्या विलीनीकरणावर एक मोठं विधान केले। राष्ट्रवादी विलीनीकरण चर्चांवर फडणवीसांचं हे विधान आलेलं आहे। मी अनेक गोष्टी सांगू शकतो, पण मला राजकारण करायचं नाही। अपघाताच्या आधी आम्ही तासभर बोलत होतो अजित पवारांसोबत, असं त्यांनी सांगितलेलं आहे। अजित पवार जर एकत्रीकरणाची चर्चा करत होते तर मग ते एनडीए मधून बाहेर पडणार होते का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे। कारण शरद पवारांकडून आणि त्यांच्या राष्ट्रवादीकडून वारंवार विलीनीकरणाविषयी चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामध्येच मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे मोठं विधान चर्चेत आलंय। दरम्यान नेमकं काय म्हणतायत मुख्यमंत्री फडणवीस, ऐकूयात। ताई आत्ताच या ठिकाणी उपमुख्यमंत्री झालेले आहेत, त्यामुळे इतकं मोठं एक्सरसाइज करणं त्यांना लगेच शक्य होईल अशी परिस्थिती नाही। अजून त्या दुःखातनंही पूर्णपणे बाहेर आलेल्या नाहीत, त्यामुळे लगेच पूर्ण क्षमतेने त्या काम करायला लागतील अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे। आणि म्हणून आम्ही बसून ठरवलं की या संदर्भात हे खातं आता माझ्याकडे ठेवून मी ते बजेटची जी काही एक्सरसाइज आहे ती मी पूर्ण करावी, ती एक्सरसाइज मी पूर्ण करणार आहे आणि अधिवेशनानंतर या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून मग काय करायचा हा निर्णय आम्ही करू। तर आपण ऐकलेलं आहे विलीनीकरणाविषयी त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि यामध्येच अर्थसंकल्प आपण मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि यानंतर आपण चर्चा करू असंही ते म्हणतायत। उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार या विराजमान झाल्या आहेत अजित पवारांनंतर आणि मला यावर राजकारण करायचं नाहीये असं फडणवीस म्हणतायत आणि आत्ताचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर चर्चा करू काही दिवसांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत, राष्ट्रवादीसोबत असंही ते म्हणतात। मात्र त्याच वेळेला विलीनीकरणाविषयी जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे ते सुद्धा चर्चेत आलंय, ऐकूयात। समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे। पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलीनीकरण करायचं, सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे। हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच। तर आपण बघितलेलं आहे जर अजित पवार हयात असताना याविषयी चर्चा करत होते तर मग त्यांनी भाजपसोबत सुद्धा चर्चा केली असेल असं या ठिकाणी फडणवीस म्हणतायत। विलीनीकरणाची चर्चा होत असती तर दादा बोलले असते असंही फडणवीस म्हणालेले आहेत। आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो। काय घडलंय, काय घडतंय, मला सगळं दिसतंय, मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे। त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास 1 तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो। त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही। ताई आत्ताच या ठिकाणी उपमुख्यमंत्री झालेले आहेत, त्यामुळे इतकं मोठं एक्सरसाइज करणं त्यांना लगेच शक्य होईल अशी परिस्थिती नाही। अजून त्या दुःखातनंही पूर्णपणे बाहेर आलेल्या नाहीत, त्यामुळे लगेच पूर्ण क्षमतेने त्या काम करायला लागतील अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे। आणि म्हणून आम्ही बसून ठरवलं की या संदर्भात हे खातं आता माझ्याकडे ठेवून मी ते बजेटची जी काही एक्सरसाइज आहे ती मी पूर्ण करावी। की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे। पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलीनीकरण करायचं, सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे। हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि